Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. चला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा आज लास्ट पार्ट आहे. जॉइन करा पटकन. गुड इव्हनिंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? चल सो जे लोक जॉईन झालेत, वैशू, ज्ञानेश्वरी, सुनील, विकास, ऋषिकेश, युजर नेम बाळू, आदेश, साधना, एकदा मला कन्फर्म करा की माझा आवाज येतोय का, स्क्रीन क्लिअर दिसतीये का, सो दॅट मला पण कन्फर्म होईल की तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतात. चलो मस्त, मी पण मस्त. ठीक आहे, तसं आपण 2 मिनिट आधी आलोय. कोरोना आहे. ठीक आहे, आज नवीन कोण आहे का? जर नवीन स्टुडंट असाल तर या लेक्चरची पीडीएफ किंवा पीपीटी जर तुम्हाला हवी असेल तर टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला यासाठी की अपडेट्स राहतात. सो इंस्टाग्रामला सुद्धा चिमूज केमिस्ट्री सर्च करा. टेलिग्रामवरती पण आपलं चॅनेल आहे चिमूज केमिस्ट्री. आदिनाथ ऑल क्लिअर? ओके, गुड वन. चलो, सो फर्स्ट ऑफ ऑल जर नवीन असाल तरी सुद्धा आणि जुने असाल तरी सुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं का? जर केलं नसेल तर प्लीज ते सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रिप्शनला काही फी नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला सगळं भेटतं. सो सबस्क्रिप्शन सुद्धा फ्री आहे. जस्ट तिथे एकदा क्लिक करा आणि बेल आयकॉन आहे साईडला, त्याच्यावरती क्लिक द्या की जेणेकरून माझे काही युट्यूब वरती हालचाल होऊ दे ती तुमच्या मोबाईलवरती दिसेल. ठीक आहे. काल पण तुम्हाला सांगितलं इंग्लिशचा पेपर तुमचा जवळ येतोय. मला बरेचसे स्टुडंट्स विचारतात मेसेज करून, नॉट कॉल करून, मेसेज करून की मॅम तुमचे बाबा इंग्लिश शिकवतात ना, तर त्यांना विचारा की आम्ही लास्ट मोमेंटला कसा अभ्यास करू, मी अजून इंग्लिशचं काहीच चालू नाही केलं, पासिंग पुरतं कसं करायचं. तर द बेस्ट वे, इंग्लिश ऍक्टिव्हिटी शीट्स मध्ये 5 मॉडेल ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत, ते पेपर सॉल्व्ह करा. हे दोन्ही बुक्स, इंग्लिश गाईड असू दे किंवा इंग्लिश ऍक्टिव्हिटी शीट्स असू दे, एम इंग्लिश ऍक्टिव्हिटी शीट्स, दोन्ही सुद्धा आमच्या स्वतःचं घरचं पब्लिकेशन आहे असं म्हणा. सो तुम्ही जसं माझ्यावर ट्रस्ट ठेवताय तसं या बुकवरती ट्रस्ट ठेवा. ही बुक अमेझॉनला अवेलेबल आहे. सो तिथून ती बाय करा अँड स्टार्ट स्टडिंग फॉर युअर इंग्लिश पेपर. चलो, सो आपण ठरवल्याप्रमाणे आज काय करायचे होते, काही क्वेश्चन्स करायचे आहेत आणि या चॅप्टरला एंड करायचं आहे. स्टार्ट करायचं का? एकदा स्टार्ट म्हणून कमेंट करा. श्रेयश, व्हॉट्स हॅपनिंग? यू आर ऑलरेडी द प्लस सबस्क्रायबर. व्हेरी नाईस प्रतीक. प्रतीकने मागवली पण. श्रेयश, प्लीज डोंट स्पॅम, प्लीज डोंट स्पॅम. इंग्लिशचे पेपर आहेत का त्यात? हो आहेत. चला पार्थचा डाऊट पासून सुरुवात करू, कारण त्याचा डाऊट आहे SN1 बद्दल काहीतरी. मॅम एक डाऊट आहे, SN1 मेकॅनिझम मध्ये बॅकसाइड अटॅक नाही ना होणार, कारण का बॅक साइडला जास्त ब्रांचिंग असल्यामुळे? नाही. हे बघ, आहे माझ्याकडे ती सुद्धा स्लाइड. लेट अस गो बॅक. SN1 चलो, SN2 चं बॅकसाइड अटॅक का होतो कळालं. पुढे बाबा बसलेत. पण तुम्ही जेव्हा SN1 मध्ये येताय, SN1 मध्ये हा जो कार्बोकॅटायन तयार झालाय हा प्लेनर आहे. ब्रांचिंग वगैरेचा काहीच संबंध नाहीये इथे. ब्रांचिंग वगैरेचा काहीच संबंध नाहीये इथे. का? बघा, प्लेनर म्हणजे इन प्लेन. हा कार्बन इथे मधला ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक साइड वरती आहे, एक इकडे ब्रांच आहे, एक इकडे ब्रांच आहे. सो तुम्ही असं कसं म्हणू शकताय की बॅक साइडला ब्रांचिंग आहे? जसं स्ट्रक्चर तुमचं पुढच्या साइडला आहे, सिमिलर स्ट्रक्चर तुमच्या मागच्या साइडला आहे.
सिमेट्रिक आहे ना हा मॉलिक्यूल. सो मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे, याचा अर्थ जर तो पुढून अटॅक करतोय तर बॅक साइड अटॅक पण करतो. म्हणून SN1 मध्ये 2 प्रोडक्ट बनवायचे, फ्रंट साइडचा पण आणि बॅक साइडचा पण. ठीक आहे, क्लिअर पार्थ. चलो सो लेट्स स्टार्ट नाउ. मेकॅनिझम का असते ऋषिकेश, कालचं लेक्चर बघ. कालच्या लेक्चरमध्ये हे सगळं शिकवलंय, रेकॉर्डेड ॲज वेल एज लाईव्ह स्ट्रीम अवेलेबल आहे. सो हे सगळं आपलं काल झालंय. आज आपण स्टार्ट करणार आहे इन अ न्यू मोड. आज आपल्याला हा चॅप्टर संपवायचा आहे, काही क्वेश्चन्स करायचे आहेत. ठीक आहे, चला लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 10.5 आहे हा प्रॉब्लेम नंबर, आणि तो सुद्धा तुमच्या पेज नंबर 224 वर आहे. सो सगळेजण पहिला 224 पेज ओपन करा. केलं? ओके. दत्तात्रय काल सांगितलं SN 2 डिग्री जर असेल तर तो SN1 SN2 दोन्ही देऊ शकतो, पण मोस्ट प्रोबॅबली तो तुमची SN1 मेकॅनिझम देणार. नेक्स्ट वाली SN1 मेकॅनिझम देणार. 2 डिग्री वाले दोन्ही देऊ शकतात, SN2 पण SN1 पण हायर प्रायोरिटी काय आहे SN1 देण्याची, की ज्याच्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं. विच ऑफ द फॉलोइंग 2 कंपाउंड्स वुड रिएक्ट फास्टर SN2 रिएक्शन. SN2 फास्ट कोण देतात रे? 1 डिग्री, ग्रेटर दॅन 2 डिग्री, ग्रेटर दॅन 3 डिग्री. सो तुम्हाला दिलेला पहिला कंपाऊंड जो आहे 1 क्लोरोब्युटेन, त्याचं स्ट्रक्चर तिथं अवेलेबल आहे. तुम्ही सांगू शकताय की ते स्ट्रक्चर मॅम प्रायमरी आहे. प्रायमरी म्हणजेच कसं 1 डिग्री आहे. CH3 CH2 CH2 Cl. आपला क्लोरीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो पुढे एकाच कार्बनशी डायरेक्टली अटॅच्ड आहे, म्हणजे 1 डिग्री, आणि 1 डिग्री असेल तर तो सगळ्यात फास्ट SN1 देणार. सेकंड कंपाऊंड आहे 2 क्लोरोब्युटेन. आता 2 क्लोरोब्युटेनचं पण स्ट्रक्चर तुम्हाला काढून दिलंय. 1 2 3 4. दुसऱ्याला क्लोरीन लावायचंय. आपला क्लोरीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो पुढे या साइडला पण डायरेक्ट कार्बनला अटॅच्ड आहे आणि या साइडला पण डायरेक्ट कार्बनला अटॅच्ड आहे. सो हा झाला 2 डिग्री, आणि 2 डिग्री SN2 कमी देतो. प्रायमरीच्या कंपॅरिझन मध्ये सेकंडरी कमी देतो. सो क्लिअर आन्सर झालं. फास्ट कोण देणार? 1 क्लोरोब्युटेन विल गिव्ह फास्टेस्ट SN2. समजलं? सिंपल होतं. चला मग नेक्स्ट जाऊ पुढे, आणि त्यांनी परत तेच एक्सप्लेन केलं. तुम्ही एवढं जरी एक्सप्लेन केलं तुमच्या आन्सरमध्ये की SN2 मेकॅनिझम इज गिव्हन बाय प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स, हेन्स 1 क्लोरोब्युटेन गेव फास्ट रिएक्शन देन 2 क्लोरोब्युटेन. नंतर ते विचारतायत वाय, तर वाय मध्ये काय सांगायचं? SN2 मेकॅनिझम प्रेफर्स, काय प्रेफर करते रीती? बॅक साइड अटॅक. बॅक साइड अटॅक, अँड बॅक साइड अटॅक मध्ये बॅकग्राऊंडला क्राउडिंग नको पाहिजे. बॅक साइड अटॅक. सो तुम्ही असं लिहा SN2 मेकॅनिझम प्रेफर्स बॅक साइड अटॅक, हेन्स प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स बीइंग स्टेरिकली, बीइंग म्हणजे काय असतात, कसे असतात? स्टेरिकली लेस हिंडर्ड. लेस म्हणतीये, लेस हिंडर, त्यांच्याकडे स्टेरिक हिंड्रन्स नसतो, त्यामुळे ते SN2 मेकॅनिझम पटकन देतात. सो तुम्ही हवं तर मी जे म्हणते ते लिहून घ्या. SN2 mechanism prefers backside attack. As primary alkyl halide is sterically less hindered, it will give SN2 mechanism faster. ठीक है? ओके, चलो आगे. पेज नंबर 224 वर विचारलं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1, गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लिओफाइल्स. न्यूक्लिओफाइलचे एक्झाम्पल्स द्या म्हणतात. दॅट आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे न्यूक्लिओफाइल पाहिजे, पण त्याचा तो कसा पाहिजे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल पाहिजे. मग कालच मॅमनी 2 टाईपचे न्यूक्लिओफाइल शिकवले. न्यूक्लिओफाइल 2 टाईपचे का असतात? कारण असे न्यूक्लिओफाइल की ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. सो यांच्यावर चार्ज आहे, मग यांना तुम्ही काय म्हणणार? निगेटिव्हली चार्ज्ड. न्यूट्रल आहेत का ते? नाही, दे आर निगेटिव्हली चार्ज्ड. आणि असे न्यूक्लिओफाइल की ज्यांच्यावरती लोन पेअर आहे. खरं तर लोन पेअर म्हणजे पण इलेक्ट्रॉन्स, अँड इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो, पण लोन पेअर हे न्यूट्रल असतात. लोन पेअर कशा असतात? न्यूट्रल. चार्ज दिसतोय का कुठे? पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. जर चार्ज दिसत नसेल तर मॉलिक्यूल न्यूट्रल असतो.
मग आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी तुम्हाला विचारलेत इलेक्ट्रिकली न्यूट्रल न्यूक्लिओफाइल. सो कोण कोण असतात? वॉटर HOH, बघा ऑक्सिजन वरती लोन पेर असते, 2-2 असतात चांगला. अमोनिया नायट्रोजन वरती लोन पेर असते. CH3OH अल्कोहोल ऑक्सिजन वरती लोन पेर असते. सो हे सगळे झाले तुमचे न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स. तुम्ही लिहू शकताय. HOH टाकल्यानंतर तुम्हाला अल्कोहोल भेटू शकतो, NH3 टाकल्यानंतर तुम्हाला अमाइन भेटू शकतं, CH3OH टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचा इथर भेटतो, नॉट अल्कोहोल, इथर भेटत असतो. ठीक आहे. OCH3 साइडून अटॅक होणार, सो O अँड CH3 तुम्हाला इथर देणार. हेच 3 एक्झाम्पल या बोर्डमध्ये विचारले तरी, वॉटर, अमोनिया अँड अल्कोहोल. आता सेकंड मध्ये विचारले एनायनिक. एनायनिक म्हणजे काय? निगेटिव्ह चार्ज म्हणजेच एनायन ना. सो एनायनिक म्हणजे दे आर आस्किंग निगेटिव्हली चार्ज. तुम्ही तर ते खूप सारे केलेत काल. OH मायनस, NH2 मायनस, त्याच्यानंतर कोण बघितलं अजून? CH3O मायनस, बरेचसेच होते, CN मायनस, CH3C डबल बॉन्ड O मायनस. सो सगळे ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहेत जे आपण काल शिकलो त्या सगळ्यांना एनायनिक म्हणू शकाल का? सो पहिलं तुम्हाला विचारलं कोण कोण, तर इथं दिसत नाहीये. हे एकदा स्क्रीनशॉट करा पटकन, मी हे रफ करते आणि खाली मी लिहून आणले तरी पण तुमच्यासाठी. स्क्रीनशॉट केला की मला एकदा येस म्हणून कमेंट करा. स्पीड ओके आहे, चाललंय स्पीडने व्यवस्थित. जस्ट गिव्ह अ मिनिट. ऍड किती वेळ येते? चलो फायनली. हा, Cl मायनस, Br मायनस, I मायनस, सगळे ज्यांच्यावरती चार्ज आहे ते तुम्ही लिहू शकताय. आता मी खाली लिहून आणलेले तेच आहेत, फक्त टाईप केलेले आहेत, त्यामुळे एकदा बघा मॅमने एवढं कष्ट केलं तर. अमोनिया RNH2 वरती पण लोन पेरच असते ना. नायट्रोजन वरती एक लोन पेर, नायट्रोजन वरती एक लोन पेर, ऑक्सिजन वरती लोन पेर असते, इथं पण. सो हे सगळे तुमचे न्यूट्रल न्यूक्लिओफाइल आहेत. चार्ज कोण? Cl मायनस, CH3 मायनस, OH मायनस, NH2 मायनस. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन देम? जे तुमचे एनायनिक आहेत म्हणजे मायनस चार्ज वाले, हे सगळे मायनस चार्ज वाले H+ घेऊ शकतात की नाही? जे न्यूक्लिओफाइल निगेटिव्हली चार्ज आहेत ते H+ घेऊ शकतात. आणि तुम्ही आयनिक इक्विलिब्रियम शिकलाय. असा सबस्टन्स जो H+ घेतो त्याला आपण लॉरी ब्रॉन्स्टेड बेस असं म्हणतो. सो जे एनायनिक न्यूक्लिओफाइल्स आहेत ते लॉरी ब्रॉन्स्टेड बेस आहेत, आणि जे तुमचे न्यूट्रल न्यूक्लिओफाइल आहेत जसं की अमोनिया ते लोन पेअर डोनेट करतात. अँड अकॉर्डिंग टू लेविस जे लोन पेअर डोनेट करतात ते लेविस बेस आहेत. त्यामुळे मी न्यूट्रलच्या समोर लिहिलंय ते बेस आहेत ऍज वेल एज न्यूक्लिओफाइल आहेत. कुठला बेस? तर ते लेविस बेस आहेत. जे एनायनिक आहेत ते सुद्धा न्यूक्लिओफाइल आहेतच, पण ते बेस सुद्धा आहेत. पण कोणता बेस? लॉरी ब्रॉन्स्टेड बेस आहेत ते. सो व्हॉट इज द डिफरन्स? ऑल लेविस बेसेस आर न्यूक्लिओफाइल बट ऑल न्यूक्लिओफाइल्स आर नॉट लेविस बेसेस. हे काही नॉट इसेन्शियल. तुमचे वरचे 2 पॉइंट जर क्लिअर असतील तरी पण ठीक आहे, तरी पण डन, ओके आहे. खालचा पॉइंट नाही लिहिला तरी पण चालेल. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द बेस अँड न्यूक्लिओफाइल? काय असणार आहे रे बेस अँड न्यूक्लिओफाइल? हा घ्या, इथं न्यूक्लिओफाइल आहे, इथं मी तुम्हाला बेस लिहिते. न्यूक्लिओफाइल हा ऑलवेज पॉझिटिव्ह सेंटर वरती अटॅक करेल, पॉझिटिव्ह सेंटर वरती अटॅक करेल, कारण त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असतो. अँड बेसचं काम काय असतं? बेस ऑलवेज प्रोटॉनला ऍब्स्ट्रॅक्ट करतो, बेस प्रोटॉनला खेचतो अँड न्यूक्लिओफाइल स्वतः पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक मारतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन बेस अँड न्यूक्लिओफाइल. क्लिअर? What is the difference between base and nucleophile? Abstraction of proton and attack on positive center. That's it. So page number 224 वरचा क्वेश्चन झाला. त्यानंतर तुम्हाला डू यू नो मध्ये तीच माहिती दिली आहे जी मी आता तुम्हाला सांगितली. पॉइंट नंबर 1 मी रीड करते तुमच्यासाठी. अ निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाइल, असा न्यूक्लिओफाइल की ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, इज मोर पॉवरफुल, तो खूप जास्त पॉवरफुल आहे कोणापेक्षा? दॅन इट्स कॉन्जुगेट ऍसिड. मोर पॉवरफुल दॅन इट्स कॉन्जुगेट ऍसिड. ही काय लाईन झाली बघा.
निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाईल काढते मी CH3O- आहे की नाही न्यूक्लिओफाईल विच इज निगेटिव्हली चार्ज्ड, इज इट? किंवा आपण दुसरं एखादं सिंपल अमोनियाचं एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला अमोनियाचे दोन्ही फॉर्म्स माहिती आहेत व्यवस्थित. एन निगेटिव्हली चार्ज्ड न्यूक्लिओफाईल कोण आहे आपल्यासाठी रे? NH2-. येस मॅम आहे. तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कसं बनवतो आपण? अमोनिया अँड NH2- कॅन आय से कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. कारण तुम्ही हेही आयनिक इक्विलिब्रियम मध्ये शिकलाय की जो काही तुमचा बेस आहे आणि त्याचा कॉन्जुगेट ऍसिड, अमोनिया इज अ बेस, आताच शिकला. आणि बेसचा काय असतो? कॉन्जुगेट ऍसिड असतो. सो बेस अँड कॉन्जुगेट ऍसिड मध्ये फरक काय असतो? फरक असतो फक्त एका प्रोटॉनचा. इकडे एक हायड्रोजन जास्त आहे, इकडे एक हायड्रोजन कमी आहे, बाकी काहीच डिफरन्स नाही. मग NH2 पण न्यूक्लिओफाईल आहे अँड अमाइन पण न्यूक्लिओफाईल आहे. आता यामध्ये पॉवरफुल कोण आहे? तर ते म्हणतायत ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तो पॉवरफुल आहे. आणि हे मी तुम्हाला काल पण सांगितलं की नाही, हा चार्ज आहे आणि चार्ज असणं म्हणजे डोक्यावर लोन असल्यासारखं आहे, टेन्शन असल्यासारखं आहे. हा पटकन अटॅक करतो, पटकन अटॅक करतो म्हणजेच पॉवरफुल आहे दॅन न्यूट्रल सबस्टन्सेस. ठीक आहे. सो तुम्ही एवढं म्हणू शकताय का असे न्यूक्लिओफाईल ज्यांच्यावरती चार्ज आहेत ते फास्ट अटॅक करतात दॅन असे न्यूक्लिओफाईल ज्यांच्यावरती लोन पेअर आहे. हा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना? हा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना? SN1 SN2 डिलीटेड आहे का? आणि चार्ज डिलिशन वरती जाऊ नका. चार्ज डिलीट करून त्यांनी तुमच्यावर काहीच उपकार केलेले नाहीयेत. कारण ते असा काहीतरी क्वेश्चन टाकणार की या कन्सेप्टला युजफुल असणार आहे तिथे जाऊन. SN1 SN2 कट केलेली नाही, मग त्याच्याशी रिलेटेड हे छोटे पॉइंट्स कट करून कसे चालतील? है ना. सो सेकंड वन, वेन डोनर ऍटम आर फ्रॉम सेम पिरियड. आता बघा जसं की त्यांनी कम्पेअर केलंय वॉटर आणि दुसरा घेतलाय अमोनिया. आता इथं काय झालं? तुम्हाला माहिती आहे वॉटरच्या ऑक्सिजन वरती लोन पेअर आहे. तुम्ही सगळे म्हटला मॅम लोन पेअर आहे म्हणजे न्यूक्लिओफाईल आहे. तुम्हाला हेही माहिती आहे नायट्रोजन वरती पण लोन पेअर आहे. वरच्या केसमध्ये काय झालेलं? एकावर निगेटिव्ह चार्ज होता, एकावरती न्यूट्रल लोन पेअर होती. त्यामुळे तुम्हाला तिथं कळालेलं की चार्ज वाल्याला प्रायोरिटी द्यायचंय. आता इथं दोन्ही केसमध्ये लोन पेअर आली, बोथ केसमध्ये लोन पेअर आली. कसं कॅल्क्युलेट करणार आहे मग की कुठला पॉवरफुल आहे आणि कुठला नॉट पॉवरफुल आहे? त्यासाठी सेकंड पॉइंट इम्पॉर्टंट आहे. वेन डोनर ऍटम आर फ्रॉम सेम पिरियड नायट्रोजन अँड ऑक्सिजन, न्यूक्लिओफिलिसिटी डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. जसं तुम्ही राईटला जाताय म्हणजे ऍटॉमिक तुमची जी साईज आहे किंवा ऍटॉमिक नंबर जसा वाढतोय त्यानुसार रिलेट करायचंय. फॉर एक्झाम्पल वॉटर इज लेस पॉवरफुल दॅन न्यूक्लिओफाईल अमोनिया. म्हणजे अमोनियाला जास्त म्हणता येते का? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड इनर्ट गॅसेसना मी घेत नाही. ऍज यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, हा लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. तुम्ही जसं लेफ्ट टू राईट जाताय तसं काय होतंय? डिक्रीज व्हायलंय. सो नायट्रोजन कुठे आहे बघा? इथे. ऑक्सिजन कुठे आहे बघा? इथे. सो तुम्हाला लक्षात आलं असेल लेफ्ट टू राईट जर न्यूक्लिओफिलिसिटी डिक्रीज होतीये याचा अर्थ नायट्रोजन इज मोर पॉवरफुल दॅन ऑक्सिजन. तेच तर आपण लिहिलंय, नायट्रोजन मोर पॉवरफुल आहे दॅन ऑक्सिजन. हे असे ट्रिक्स लक्षात ठेवण्यापेक्षा ना मी तुम्हाला सांगते, ऐका. एक तर इथं घेऊ आपण वॉटर आणि अमाइन रिॲक्शन करून बघू. मी तुम्हाला एक रिॲक्टंट दिलाय CH3Cl. याच्यावरती मी तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल टाकला. तुम्हाला हे तर कळाले की नाही वॉटरवरच्या ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, त्यामुळे ऑक्सिजन तुमचा बॅक साइड किंवा फ्रंट साइड अटॅक करणार आहे. आणि नंतर मी तुम्हाला त्याच याच्यामध्ये अमोनिया दिला तर तुम्ही म्हणणार मॅम अमोनियाच्या वरती लोन पेअर आहे म्हणजे नायट्रोजनच्या वरती लोन पेअर आहे, सो नायट्रोजन अटॅक करणार आहे. मग जरा साईज बघूया. ऑक्सिजनची साईज कशी आहे? समजा एवढी आहे. तर नायट्रोजनची कशी असते? ऑक्सिजनपेक्षा जास्त का कमी? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन जसं तुम्ही पिरियड मध्ये जात असता तशी साईज डिक्रीज होत असते. मग ही आहे तुमची ऑक्सिजनची साईज, ही आहे तुमची नायट्रोजनची साईज. जो मोठा आहे तो फास्ट मध्ये अटॅक करेल छोट्यापेक्षा.
मोठा ऍटम का फास्ट अटॅक करतो? मोठा ऍटम तुमच्या मॉलिक्यूलला लांबूनच बघू शकतो आणि ठरवू शकतो की कुठून अटॅक मारायचंय. मोठा ऍटम तुमच्या रिॲक्टंटला दुरून बघू शकतो आणि ठरवू शकतो कुठे अटॅक मारायचंय. त्यामुळे बिग ऍटम्स अटॅक फास्टर दॅन स्मॉलर ऍटम्स. क्लिअर? तेवढं बघितलं तरी पण कळणार आहे तुम्हाला. ठीक आहे? क्लिअर? चला मग आता तो क्वेश्चन पण क्लिअर झाला. आणि थर्ड वन काय होता? साईज वरूनच आहे बघा. थर्ड वन तुम्हाला सांगितलंय I मायनस आणि Cl- मध्ये कोण अटॅक करेल. अवघड आहे का तुमच्यासाठी? आता तुम्हाला माहिती आहे आयोडीनची साईज बडी मोठी आहे आणि क्लोरीन त्याच्यापेक्षा छोटा आहे. कोण मारणार रे मग? आयोडीन मारणार. सो आयोडीनचा फास्टर अटॅक दॅन क्लोरीन. ठीक आहे? सोपं आहे, करू शकाल. नेक्स्ट चला पेज नंबर नाहीये, हा एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे. रीड द क्वेश्चन. अच्छा, इरेज ऑल नावाचा पण ऑप्शन असतो का? आपण उगाच इरेजरने रफ करतो. मग विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग पेअर वुड अंडरगो SN2. तुम्ही मला सांगायचं आहे. हे ए दिलाय त्यांनी, बेन्झीनची रिंग, त्याला पुढे CH2 लागलाय, Cl लागलाय. त्याच्यानंतर बेन्झीनची रिंग, पुढे त्याला Cl लागलाय. कोण देणार सांगा? मी कमेंट वाचते आता. अच्छा, कॉलम डिलीट केले, पण कॉलम वरती जाऊ नका, कारण तुम्हाला विचारू शकतात कुठली रिॲक्शन फास्ट होणार, कुठली. आता जसं की एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर ए आहे. ए मध्ये 2 मॉलिक्युल्स दिलेत, दिस अँड दिस. तुम्हाला विचारलंय कोण SN2 पटकन देणार. तुम्हाला SN2 बद्दल काय काय माहिती आहे? पहिल्यांदा फर्स्ट थिंग तुम्हाला माहिती आहे SN2 1 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 3 डिग्री असतो. ते लावून बघूया चला. आपला क्लोरीन ज्या कार्बनला लागलाय तो पुढे एकाच कार्बनला लागलाय, सो दिस इज 1 डिग्री. आपला क्लोरीन ज्या कार्बनला लागलाय तो पुढे 1 आणि 2 कार्बनला लागलाय, सो दिस इज 2 डिग्री. मग सांगा SN2 कोण देणार? 1 डिग्री देणार का 2 डिग्री देणार? डेफिनेटली 1 डिग्री वाला कंपाऊंड देणार. सो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये याला टिक करा. मी बॉक्स करते. ए मध्ये जो फर्स्ट वन आहे तो तुमचा SN2 मेकॅनिझम फास्ट देईल. त्याच्यानंतर खालचा क्वेश्चन वाचा काय दिलाय. बी मध्ये 2 मॉलिक्यूल आहेत, CH3 CH2 CH2 आयोडीन. बघा आता या क्वेश्चनला तुम्हाला ते कॉलम गरजेचे असतात की नाही. CH3 CH2 CH2 Cl. या दोघांमध्ये तुम्ही बघितलं तर हा पण प्रायमरी, मग SN2 मेकॅनिझम कोण देणार? पहिल्या पॉइंटने काही यूज केलं का? पहिला पॉइंट काही युजफुल नाहीये मला. मग दुसरं मी असं काय बघू शकते? एनीवन कॅन टेल मी दुसरं असं काय बघू शकते? फर्स्ट वन, फास्ट ज्यांना माहिती आहे, ज्यांनी आधी हा क्वेश्चन अभ्यास केलाय ते सगळेजण सांगा. आयोडीन अँड क्लोरीन, हु विल गिव्ह फास्ट SN2 मेकॅनिझम? किती जणांनी हा क्वेश्चन आधी सॉल्व्ह केलाय? एक्सरसाइज केली आहे मॅम, त्यामध्ये बघितलंय आम्ही. मला वाटलेलं तुम्ही ती ट्रिक इथे लावणार. मागे मी जेव्हा तुम्हाला साईज फॅक्टर शिकवला तेव्हा मी तुम्हाला कशाची साईज सांगत होते बाळांनो? न्यूक्लिओफाईलची साईज सांगत होते. हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. मी न्यूक्लिओफाईल बाहेरून जो अटॅक करणार आहे त्याची साईज सांगत होते, लिव्हिंग ग्रुपची नाही. हा लिव्हिंग ग्रुप आहे तुमचा. काल शिकवले लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय. दिस इज लिव्हिंग ग्रुप, दिस इज लिव्हिंग ग्रुप. क्लोरीन बघा, इथं तुमचा क्लोरीन काय करतोय? जास्त इलेक्ट्रॉन्स खेचतोय. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे की नाही? खूप सारे इलेक्ट्रॉन्स खेचणार, त्यामुळे इलेक्ट्रॉन खेचून तो इझिली बाहेर जाऊ शकतो. इथं आयोडीन कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सो जास्त इलेक्ट्रॉन्स खेचू शकणार नाही, लवकर बाहेर जाऊ शकणार नाही. असं रिझन लावू शकतोय का?
की साईज फॅक्टरने आयोडीनची बल्की साईज आहे तो पटकन निघून जाईल? माझ्या नॉलेजनुसार क्लोरीन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. वेट, आयोडीन तर त्याच्यापेक्षा चांगला लिव्हिंग ग्रुप पाहिजे साईजमुळेच. कोणी जर हे क्वेश्चन आधी सॉल्व्ह केलं तर बाकीच्या बुक्समध्ये आन्सर काय दिलेलं आहे याचं? इरेझर कुठे आहे? जरा मला एकदा कन्फर्म करून सांगा. साईज फॅक्टर वरून तर आयोडीनच येतोय की आयोडीनची साईज मोठी आहे त्यामुळे तो लवकर बाहेर पण जाऊ शकतो. मोठा ऍटम तुमच्या चेनमध्ये जास्त काळ नाही टिकू शकत. कोणी नवनीत रीड केलंय का? नवनीत टार्गेट, नवनीत किंवा टार्गेट. हा, मग गुड लिव्हिंग ग्रुप्स पाहिजेत आपल्याला. कोण लवकर निघून जाईल बघायचंय. गुड लिव्हिंग ग्रुप. सो बेसिक नॉलेज नुसार क्लोरीन आहे पण तेव्हा ते फ्लोरीनला कम्पेअर करतायत. मग आपण असं म्हणू शकतो फ्लोरीनची साईज छोटी आहे, देन क्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन. सो आयोडीनची साईज मोठी असल्यामुळे तो या चेनमध्ये टिकून राहत नाही, तो पटकन बाहेर जातो. आणि माझ्यासाठी चांगलंच आहे जो पटकन बाहेर निघून जाईल तो, है ना. माझ्यासाठी हा जर घरातून बाहेर गेले, म्हणजे पप्पा जर घरातून बाहेर गेले तर मी माझ्या दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला मागून अटॅक करू शकते. सो साईज फॅक्टर तुम्ही लावू शकताय. दिस बिकम्स युअर आन्सर. इथं पण टिक करून देते. रेड इज युअर आन्सर. बी मधला फर्स्ट वन. ठीक आहे. सो साईज फॅक्टर लिहा तिथे पण. नेक्स्ट पुढे चला. नेक्स्ट रिॲक्शन्सला पोहोचलो आपण, ज्याचं नाव आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. सगळं नावात आहे. डी म्हणजे रिमूव्ह, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, हॅलो म्हणजे हॅलोजन, रिमूव्हल ऑफ HX. एक्स कोण असतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. असं जर कुठे दिसलं तुम्हाला की दिलेला कंपाऊंड मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे, असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे, तो ज्या कार्बनला लागलाय त्या कार्बनला अल्फा म्हणायचं आणि त्या कार्बनच्या शेजारच्या कार्बनला बीटा म्हणायचं. आय रिपीट, आपला हॅलोजन ज्या कार्बनला लागलाय त्याला अल्फा म्हणायचं आणि त्याच्या शेजारच्या कार्बनला बीटा म्हणायचं. सो हे झाल्यानंतर फर्स्ट स्टेप तुम्ही काम करताय अल्फा अँड बीटाला नेम करणं. कोण अल्फा आहे, कोण बीटा आहे. स्टेप 2 मध्ये तुम्ही काम करताय अल्फावरती जर तुमचा हॅलोजन आहे हे तर फिक्स असणार आहे, पण बीटावरती हायड्रोजन आहे का कन्फर्म करायचं. काय म्हणते मी? हॅलोजन असल्याशिवाय तुम्ही अल्फा नाव देणारच नाही ना. आपला Cl ज्या कार्बनला लागलाय त्यालाच अल्फा म्हटला. सो डेफिनेटली अल्फावरती Cl प्रेझेंट आहे. तुम्हाला चेक काय करायचंय? बीटावरती हायड्रोजन आहे का. जर बीटावरती हायड्रोजन असेल तर अल्फावरचा Cl आणि बीटावरचा H मायनस करायचे, म्हणजे HCl एलिमिनेट होतो. काय होईल रे? इथून Cl गेला, इथून एक हायड्रोजन गेला, तर या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड द्यायला पाहिजे. सो C, इकडे दोनच हायड्रोजन उरले. एरो अल्कोहोलिक KOH हे टाकण्यासाठी काय करायचं? अल्कोहोलिक KOH टाकायचं आणि तुमची अल्कीन बनेल. डबल बॉन्ड CH2 CH2. रिमूव्हल ऑफ HL, HCl, HBr, HI करण्यासाठी रिएजंट लागतो अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH. ठीक आहे. विच बुक यू आर आस्किंग मी? विच बुक आय रेफर फॉर? अरे याचं पेज नंबर नाही लिहिलं. कोणतर सांगा याचं पेज नंबर काय आहे? गुड वन. CH2 CH2. व्हेरी नाईस. अल्कोहोलिक KOH लक्षात ठेवाल का? असं नाही ना करणार. बघा हे तुम्हाला मी सुट्ट लिहून दिलंय, तुम्हाला ते असं देणार लिहून CH2 CH3 CH2Cl प्लस अल्कोहोलिक KOH, किंवा डायरेक्ट एरो वरती लिहितील अल्कोहोलिक KOH. घाई गडबडीत असं नाही ना करणार. मॅम Cl मायनस दिसला, KOH आहे म्हणजे K प्लस OH मायनस, OH मायनस दिसला, चला मॅम रिप्लेस करू आणि अल्कोहोल बनवू. CH3 CH2OH. रॉंग. ही तुमची न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नाही. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन साठी इथं अल्कोहोल नाही लिहित, ॲक्वियस लिहितात. जर ॲक्वियस असेल तर ही रिॲक्शन करेक्ट. बघा मी काय म्हणते, ॲक्वियस KOH लिहिला असेल तर Cl ला काढून OH ला लावायचं. पण जर अल्कोहोलिक KOH दिला असेल तर अल्फा बीटावरून एलिमिनेशन करायचं. सो एलिमिनेशन नाव का दिलं कळालं? एलिमिनेशन नाव का दिलं कळालं. आणि ॲक्वियस आणि अल्कोहोलिक मधला फरक तेवढा लक्षात ठेवा.
श्रीहरी, मी आता MSc कंप्लीट केली आहे. सो इतक्या वर्षामध्ये जे केमिस्ट्रीचं नॉलेज आहे तेच माझे रेफरन्स बुक आहे ना, मी दुसरं कुठलं बुक नाही वापरत आहे. ठीक आहे. सेटझेफ रूल काय असतो परत सांगते. सेटझेफ रूल पण एक्सप्लेन करते याच्यामध्ये. कंपाऊंड घ्या तुमच्यासाठी CH3 CH2 CH2 Br. त्याच्यावरती मी पुट केलंय ॲक्वियस KOH. जेव्हा तुमचा सबस्टन्स हा ॲक्वियस KOH आहे तेव्हा तुम्ही OH- and Br- रिप्लेस कराल ॲक्वियस म्हणजे पाण्यासारखं, पाण्याच्या प्रेझेन्समध्ये, आणि तुमची सबस्टिट्यूशन मेकॅनिझम होईल. तुम्ही अल्कोहोलला ऍज अ प्रोडक्ट बनवाल. पण सेम रिॲक्टंट, कुठे गेला एरो, हा सेम रिॲक्टंट याच्यावरती मी काय टाकतेय अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH ला मी अजून कसं लिहू शकते KOH प्लस इथेनॉल. इथेनॉल म्हणजेच काय अल्कोहोल झालं का, अल्कोहोलिक KOH. किंवा मी अजून कसं लिहू शकते KOH प्लस CH3 CH2OH. इथेनॉल मिथेनॉल काही देतील, याचा अर्थ आहे अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH काय करतो त्याचं काम मी इथं लिहिते. तो अल्फा बीटा एलिमिनेशन करतो आणि तेच आता शिकवलं. व्हॉट इज अल्फा बीटा? तर आपला हॅलोजन ज्या कार्बनला लागलाय त्याला अल्फा म्हणायचं आणि त्याच्या शेजारी बीटा मानायचं. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये तुम्ही बघायचं की अल्फाला हॅलोजन तर पक्का असणारच आहे, पण बीटाला हायड्रोजन आहे का, तरच ही रिॲक्शन होते. बीटाला हायड्रोजन आहेत का? आहेत, चांगले 2-2 आहेत. मग काढा आता अल्फा बीटा एलिमिनेट करा. म्हणजे काय, अल्फा वरून हॅलोजन, बीटा वरून हायड्रोजन काढा. CH3 आहे तसा लिहिला, बीटा वरून एक हायड्रोजन काढला, अल्फा वरून मी हॅलोजन काढला. ते काढल्यानंतर अल्फा आणि बीटाच्या मध्ये द्यायची डबल बॉन्ड. सो डबल बॉन्ड दिल्यानंतर तुमची अल्कीन तयार होते अँड दिस बिकम्स युअर प्रोडक्ट. क्लिअर असेल आता. ॲक्वियस मध्ये सबस्टिट्यूशन, अल्कोहोलिक मध्ये अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. आता सेटझेफ नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांचं काय काम आहे ते काय सांगतायत बघा. मी अजून एक मॉलिक्यूल देते, त्याचं आन्सर तुम्ही फाइंड करायचं. जर तुम्हाला रिॲक्शन आणि स्टेप्स कळाल्या असतील तर 2 प्रोडक्ट बनतील आणि दोन्ही प्रोडक्ट पैकी मेजर कुठला तो मी शिकवेन. CH3 CH3 Br CH2 CH3. जास्तीत जास्त हीच लेवल असेल तुमच्या बोर्ड एक्झाम पेपरची. याच्यावरती मी टाकते अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH बघितल्यानंतर लगेच आठवायला पाहिजे अल्फा बीटा एलिमिनेशन आहे. आठवलं का? अल्फा बीटा एलिमिनेशन आहे. चला, सो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये कराच, पण मी पण सायमल्टेनियसली तुमच्या सोबत करतीये. माझा हॅलोजन ऍटम ज्या कार्बनला लागलाय त्याला मी अल्फा म्हटलं, त्याच्या शेजारच्याला बीटा म्हणायचंय. पण आता शेजारी 2 झाले, या साईडचा शेजारी बीटा म्हणते, या साईडचा शेजारी जरा बीटा डॅश म्हणते. बीटाच ठेवायचं फक्त. दोन्ही शेजारी आहेत, एकाला बीटा म्हटलं, एकाला बीटा डॅश म्हटलं. त्यामुळे आता काय झालं, माझा पहिल्यांदा अल्फावरती हॅलोजन आहे का, तर हे टिक झालं. बीटावरती हायड्रोजन आहे का चेक केलं, ते पण टिक झालं. बीटावरती पण हायड्रोजन आहे, बीटा डॅश वरती पण हायड्रोजन आहे. जेवढ्या टाईपचे बीटा, आता हा पण खरं तर शेजारीच आहे, हा अल्फा आहे, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा डबल डॅश, बीटा बीटा डॅश बीटा डबल डॅश, तिन्ही पण बीटा आहेत. पण हे जरा बघा, हा जो हायड्रोजन आहे तिथे हा कार्बनला 2 हायड्रोजन आहेत. सो हा बीटा डिफरंट आहे. पण मिथाइल मिथाइल सेम ग्रुप आहेत ना, हा मिथाइलच आहे आणि हा पण मिथाइलच आहे. सो हे सेम मिथाइल ग्रुप्स आहेत, म्हणून मी याला काही रिप्रेझेंट करणार नाही. डिफरंट बीटा फाइंड करायचे आहेत. हा डिफरंट आहे कारण हा CH2 आहे. CH2 म्हणजे मिथिलीन असतो. सो CH2 आहे आणि इकडे CH3 आहे. सो दीज बोथ आर डिफरंट. आता प्रोडक्ट बनवा. पहिला मी बनवते अल्फा बीटा एलिमिनेशन प्रोडक्ट आणि दुसरा बनवणार अल्फा बीटा डॅश एलिमिनेशन प्रोडक्ट. ओळखण्यासाठी फक्त मी नावं दिलेत, ओळखण्यासाठी. चला स्टार्ट करूया. पहिलं बीटा डॅश वाला आहे तसा ठेवा, CH3 आहे तसा, सिंगल बॉन्ड C. अल्फा वरून काय काढायचंय, ब्रोमीन, बाकीचा वरचा मिथाइल ग्रुप आहे तसा. बीटा वरून काय काढायचंय, एक हायड्रोजन,
पुढचा ग्रुप आहे तसा, आणि अल्फा आणि बीटा मध्ये दिली मी डबल बॉन्ड. त्याच्यानंतर अल्फा बीटा डॅश करा. बीटा डॅश मधून काय काढायचं? हायड्रोजन. अल्फा मधून काय काढायचं? ब्रोमीन काढायचा. मिथाईल आहे तसा. पुढचा CH2 आहे तसा, CH3 आहे तसा, अँड अल्फा आणि बीटा डॅश मध्ये आली डबल बॉन्ड. सो 2 डिफरंट प्रोडक्ट्स भेटले. तेव्हा माझे स्टुडंट कन्फ्यूज झाले की आता मेजर कुठला अँड मायनर कुठला. सो नो नीड टू वरी. त्यासाठी आता कोण आहे? आपले सेटजेफ रूल येतात. सेटजेफ काय सांगतात बघा, हा एक अल्फा बीटा आहे आणि हा अल्फा बीटा डॅश आहे. सेटजेफ काय सांगतायत? तुमची जी अल्कीन आहे तिला व्यवस्थित बघा. बघितली का? अल्कीन कुठे? C डबल बॉन्ड C, C डबल बॉन्ड C. त्यानंतर चेक करा की मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन कोण आहे. मोर सबस्टिट्यूटेड म्हणजे काय? या अल्कीनच्या इकडे पण ग्रुप दिसतोय सगळ्यांना, इकडे पण ग्रुप दिसतोय, म्हणजे दोन्ही साइडला सबस्टिट्यूशन आहे. पण या अल्कीनच्या एकाच बाजूला सबस्टिट्यूशन आहे. सो मी मोर सबस्टिट्यूटेड कोणाला म्हणणार आहे? मी मोर सबस्टिट्यूटेड कोणाला म्हणू शकते? 1 ला की 2 ला? पहिल्या याच्यामध्ये अल्कीन शोधली, इकडे पण सबस्टिट्यूशन, इकडे पण सबस्टिट्यूशन. ओके. खालची अल्कीन शोधली, फक्त इकडेच सबस्टिट्यूशन. मग मी काय म्हणणार? Alkene number 1 is more substituted. So according to Setzeff, this is the major product आणि खाली जो आहे तो minor product. रेड कलरने दिसलं नाही ना, ती अल्कीन आहे. C डबल बॉन्ड C केलं फक्त. जरा इथं माझ्याकडे फेंट दिसतं. ओके. चला, सो तुम्हाला सेटजेफ रूल कसा वापरायचा कळालाय का? सेटजेफ रूल कसा वापरायचा क्लिअर झालं? ठीक आहे. चल रफ करू ही स्लाइड. कोण स्क्रीनशॉट करून घेणार असाल तर घ्या. मी ही स्लाइड इरेज करतेय. 5 4 3 2 1 इरेजिंग. चल, आता शिकायचं आहे रिएक्शन विथ मेटल. ग्रिग्नार्ड रिएजंट बनवूया का? सिंपल आहे बनवायला. याच्यामध्ये तुम्हाला एक मार्काला आली तर येईल ही, नाहीतर जास्त लोड नाही घ्यायचा. सगळ्यात सिंपल आहे हे. बघा, कोणताही तुमचा अल्काइल हॅलाइड घ्या. मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड. त्यामध्ये मॅग्नेशियम टाका. मॅग्नेशियमला सवय असते मध्ये मध्ये करायची. तो क्लोरीन आणि मिथाइलच्या मध्ये जाऊन बसतो. कसा दिसेल रे मग? मिथाइल मध्ये आला मॅग्नेशियम आणि आला क्लोरीन. आणि तुम्हाला मी यादी पण सांगितलंय, रिएक्शन मध्ये जेव्हा मेटल काम करत असतो तेव्हा तुम्ही सॉल्व्हंट वापरावा लागतो. मेटल आहे ना मॅग्नेशियम, सो सॉल्व्हंट कुठला वापरला? ड्राय ऍसिटोन सॉल्व्हंट आहे हा. सो बनला का ग्रिग्नार्ड रिएजंट सगळ्यांचा? इझी आहे का? मग मी कोणतीही रिएक्शन दिली, CH3 CH2 आयोडीन, मॅग्नेशियम टाकलं, काय अवघड आहे? मॅग्नेशियमला नुसतं मध्ये मध्ये करायची सवय आहे, तर त्याला मध्ये नेऊन ठेवायचं आणि त्याच्यानंतर आयोडीन. पण पुढे रिएक्शन काय आहे बघा, तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून अल्केन बनवू शकताय. हा तुमचा कोण स्टार्ट आहे? स्टार्ट केलं तुम्ही अल्काइल हॅलाइड पासून. अल्काइल हॅलाइड मध्ये जसं तुम्ही मॅग्नेशियम टाकलं तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट भेटला, अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. आणि जसा ग्रिग्नार्ड रिएजंट सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी जरा फास्ट चालली आता. ग्रिग्नार्ड रिएजंट माहिती आहे. एकदा ग्रिग्नार्ड रिएजंट भेटला की त्याच्यावरती असा कुठलाही कंपाऊंड टाका की ज्यामध्ये हायड्रोजन ऍटम ऑक्सिजन, काय म्हणतीये बघा, ज्यामध्ये हायड्रोजन ऍटम ऑक्सिजन किंवा नायट्रोजन किंवा फ्लोरीनला अटॅक्ट आहे. सो फ्लोरीनच्या रिएक्शन एक्सप्लोजिव्ह आहेत म्हणून मी त्याला कट केलं. असे कंपाऊंड की ज्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच्ड आहे, तुम्हाला लगेच कोण आठवलं पाहिजे? अल्कोहोल. किंवा असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच्ड आहे, लगेच कोण आठवलं? NH2 आणि H, अमोनिया. त्यामुळे अल्कोहोल किंवा अमोनिया टाकला की त्यातला एक जो हायड्रोजन मी बाहेर काढलाय ना तो इथं जातो. कुठे गेलाय बघा? CH3 आणि अजून एक H भेटला तर काय होईल रे? मिथेन. अमोनियामध्ये पण तसंच NH2H, यातला एक H कुठे जातो? CH3 कडे आणि काय बनवतो? अल्केन. बाकी बाय प्रोडक्ट तुम्ही विसरला तरी पण चालेल. उरलंय काय ते फक्त लिहायचं होतं. मॅग्नेशियम उरलंय, मॅग्नेशियमला क्लोरीन लागलाय आणि कोण उरलंय? हे OCH3 पण राहिलाय ना बाहेर हा. सो तो OCH3 या साईडला लावला. असं लिहायचंय तुम्हाला. क्लिअर आहे का बघा ही रिएक्शन? एक देऊ का तुम्हाला सॉल्व्ह करायला? एक देऊ का तुम्हाला? वरचीच घ्या.
वरती तुम्ही बनवला ना आता इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड, त्याच्यामध्ये मी टाकते अमोनिया. सो अमोनिया म्हणजे तुम्ही लिहिणार कसं NH2 आणि हायड्रोजन सेपरेट. हा हायड्रोजन कुठे जात असतो इथं मॅग्नेशियमच्या जस्ट बाजूला, मॅग्नेशियमच्या जस्ट बाजूला. का? कारण तिथं CH3 CH2 आहे, अजून एक H दिला तर माझा अल्केन तयार होईल. सो कोण झाला हा इथेन तयार झाला. प्लस तुमचा मॅग्नेशियम होता त्याला आयोडीन ऑलरेडी लागलेला, पण अजून बाहेरचा NH2 गायब आहे. सो तो NH2 सुद्धा तुमच्या मॅग्नेशियमला लागतो. हायड्रोजन तर कार्बनकडे गेला आणि NH2 मॅग्नेशियमकडे गेला. सिंपल आहे. चेक इट ओमकार. आता समजली आहे का इथेन आणि पुढे. क्लिअर करू. स्क्रीनशॉट करणारे रिएक्शन्स करा प्रॅक्टिस साठी. 6, 5. हा ओमकार बोल. स्क्रीनशॉट करा म्हणते, नथिंग एल्स. CH3 नाही आकाश, CH4. कुठलं CH3 सांगतोस? CH3 समजली ना. ओके. 5, 4, 3, 2, 1. आय होप स्क्रीनशॉट झालाय. चला इरेज. अरे इरेज नाही झालं, इरेज ऑल. नेक्स्ट वन बघा आता वुड्स रिएक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. याच्यावरती क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस. आता जे शिकवते आजच्या लेक्चरमध्ये काय असते वुड्स रिएक्शन. ह्या ज्या सगळ्या काय आहेत रिएक्शन्स विथ ऍक्टिव्ह मेटल्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये मेटल प्रेझेंट असतो म्हणजे असतोच. ही रिएक्शन मला इतकी आवडते. मी जर मिथाइल क्लोराइड पासून चालू केलं तर मला फक्त यामध्ये सोडियम टाकायचंय आणि हा जो रिएक्टंट आहे तो 2 वेळा घ्यायचा असतो. मग मी इथं 2 वेळा लिहिण्यापेक्षा काय करतेय, इथलं 2 रफ केलं, एक मॉलिक्यूल काढलाय, मला अजून एक काढायचा आहे, तो मी इथं काढते CH3Cl. पण जर असा उलटा काढलाय, हा पण CH3Cl, हा पण CH3Cl. मध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला, 2 सोडियम टाकले, एक रिएक्टंट एक सोडियम, 2 रिएक्टंट 2 सोडियम. मध्ये तुम्हाला दिसला का NaCl, एक NaCl दुसरा NaCl. सो 2 NaCl चे मॉलिक्युल्स एलिमिनेट होतात आणि बाकी सगळ्या मॉलिक्यूल फ्यूज करा. CH3 ला CH3 फ्यूज झाला, काय बनेल CH3CH3. अगेन इथेन बनेल, अगेन इथेन बनेल. ओके डन डन. सिंपल आहे. सो ही आहे वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन सुद्धा 2 टाईपची आहे. सिंपल वुड्स जी मी तुम्हाला वरती दाखवली आणि दुसरी असते मिक्स वुड्स जी यामध्ये नाहीये पण अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये कुठंतरी तुम्हाला विचारतील पुढे जाऊन हायर रिएक्शन्स मध्ये. इथे किती सिंपल होतं बघा. CH3 ला CH3 फ्यूज करायचा होता, दोन्ही मॉलिक्यूल सेम होते. पण जर मी असं केलं तर एक CH3Cl घेतला, दुसरे 2 Na घेतले आणि दुसरा मॉलिक्यूल सेम न घेता मी दुसरा घेते कोणता तर, जसं की CH3CH2Cl. तुम्हाला काय वाटेल की मॅम किती सोपं आहे, यात काय घाबरायचं होतं. घ्या इथे बघा आम्हाला NaCl दिसतोय मॅम, तुम्हाला दिसला का? दिसला. मग मॅम या NaCl बाहेर काढा. बरोबर आहे बाळांनो, काढलं. आणि मॅम मग हा फ्यूज करा ना, आत्ताच तुम्ही शिकवलं. CH3 CH2 CH3 आहे तसं जोडा. CH3 CH2 CH3. बिलकुल तुम्ही करेक्ट आहे. हा प्रॉडक्ट तर बनणार म्हणजे बनणारच. पण मिक्स्ड मध्ये काय होत असतं, हा डबल रिपीट करून पण प्रॉडक्ट बनवत असतो. म्हणजे काय, CH3Cl बीकर मध्ये काय एक असा मोजून टाकू शकताय का? मॅम हा घ्या बीकर, हा घ्या, एक आणलाय आणि एक मिथाइल क्लोराइड टुबुक टाकला. शक्य आहे का? नाही. तुम्ही कसं घेताय, 1 मोल, अर्धा मोल, ज्याच्यामध्ये 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स असतात. सो इथं काय हा एक CH3Cl नाहीये, CH3Cl पण खूप आहेत. त्यातला CH3Cl तुमच्या Na सोबत परत रिएक्शन करून इथेन बनवू शकतो की नाही. सिमिलरली तुमचा इथाइल क्लोराइड CH3CH2Cl काही एक नाहीये, खूप आहेत. मी दुसरा पण काढते CH3CH2Cl, तो सुद्धा तुमच्या सोडियम सोबत रिएक्ट करून 2 कार्बन आहेत दुप्पट होत असते, ब्युटेन बनवू शकतो. CH3CH2CH2CH3 ब्युटेन बनवू शकतो. सो तिन्ही सुद्धा प्रोडक्ट बनवायचे. एक तुमचा नॉर्मल इकडचा घेऊन परत इकडचा रिपीट करायचं. एक कार्बन आहे
एक कार्बन पासून 2 कार्बनवाला इथेन बनवायचा. इथं 2 कार्बन आहेत, सो दुप्पट करायचं, 4 कार्बनवाला ब्युटेन बनवायचा. नंबर ऑफ ऍटम इन्क्रीज होतात. क्लिअर आहे का? बघा क्लिअर आहे का? सो ही रिॲक्शन सिंपल अँड वुड्स. सूरज लक्षात आलं तुला काय म्हटले मी? मिक्स्ड पण होत असते आणि ऍट द सेम टाइम तिथे तुमची क्रॉस पण होत असते. क्रॉस तर होणार आणि मिक्स्ड पण होत असते. सो तुम्ही आज होमवर्कला हीच रिॲक्शन लिहा. CH3Cl मध्ये जर 2 मॉलिक्युल्स ऑफ Na टाकले, Na काय एक्सेस मध्ये पण टाकू शकताय, अँड इथाइल क्लोराईड टाकला, तुम्ही ह्याचं फुल प्रूफ लिहायचं. काय लिहिणार? ही एक मिक्स्ड वुड्स रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये 3 प्रॉडक्ट भेटतात. पहिला बनणार आहे तुमचा इथेन, दुसरा बनणार आहे तुमचा ब्युटेन आणि थर्ड बनेल तुमचा प्रोपेन. सो हे ऍज अ होमवर्कचा तुम्ही रिॲक्शन लिहून काढताय. 3 प्रॉडक्ट मिळतील. 3 हा रिपीट होणार. याची वरती जशी केली मगाशी सिंपल वुड्स, तशी हा सिंपल वुड्स करणारच, हा पण सिंपल वुड्स करणार आणि त्यानंतर मिक्स वुड्स. सो इथं 3 रिॲक्शन्स होत आहेत. सो 3. ड्राय ऍसिटोन, मेटल आला तर ड्राय ऍसिटोन सॉल्व्हंट असतो. वुड्स फिटिक रिॲक्शन. मॅम आता तर आपण वुड्स शिकत होतो, आता त्या वुड्सच्या समोर फिटिक का लागलं? फिटिक लागलं, मेकॅनिझम वुड्सचीच आहे, फक्त बेन्झीन कंपाऊंड्स मध्ये करायची. बघा काय केलं मी मगाशी, तुम्हाला अल्काइल हॅलाइड दिलता ना मी, आता मी अराइल हॅलाइड देते. बेन्झीनची रिंग, त्याला Cl लागलाय. ठीक आहे, बेन्झीनची रिंग त्याला Cl लागलाय. परत 2 सोडियम. आता मी एक घेतीये अरोमॅटिक कंपाऊंड आणि एक घेतीये तुमचा ऍलिफॅटिक कंपाऊंड. बघा काय म्हणते, मगाशी काय होतं? मगाशी तुम्ही घेतलेले दोन्ही कंपाऊंड ऍलिफॅटिक होते. मगाशी तुम्ही घेतलेले दोन्ही कंपाऊंड ऍलिफॅटिक होते. पूर्ण गायबच झालं ते. दोन्ही स्ट्रेट चेन होते, दोन्ही स्ट्रेट चेन होते. आता एक अरोमॅटिक, एक ऍलिफॅटिक. पटकन रिॲक्शन करा बघू, येते का तुम्हाला? पुढे काय घ्या? मिथाइल क्लोराइड घ्या. पुढे काय घ्या? मिथाइल क्लोराइड घ्या. मॅम सिंपल आहे, आम्ही NaCl काढणार. व्हेरी नाईस. आणि आता फक्त फ्युजिंगचं काम करा. इथं मिक्स्ड काही करायचं नाही, डायरेक्ट तुमची बेन्झीनची रिंग आणि त्याला तुम्ही CH3 लावला, टुलीन बनेल. साक्षी चेक इट, टुलीन बनेल. मिक्स्ड करायची नाही, सॉरी इथं काय करायचं नाही, 3 प्रॉडक्ट बनवायचे नाहीत मगाशी जसे बनले तसे, कारण एक अरोमॅटिक एक ऍलिफॅटिक आहे. मधला NaCl गायब करायचा, बाकी फ्यूज करायचं. सो तुमचा टुलीन बनेल आणि 2 NaCl प्रेसिपिटेट होतील. नेक्स्ट आहे फिटिक रिॲक्शन. फिटिक आता काय झालं? मगाशी वुड्स होती, वुड्स मध्ये दोन्ही ऍलिफॅटिक, इथं वुड्स फिटिक आहे. वुड्स फिटिक मध्ये एक ऍलिफॅटिक आणि फिटिक म्हणजे अरोमॅटिक. आता दोन्ही फिटिक आले म्हणजे दोन्ही अरोमॅटिक वापरायचे. बेन्झीनची रिंग Cl लागलं, 2 Na टाकले, बेन्झीनच्या रिंगला Cl लागलेला आहे तसा. तुम्ही NaCl बघितला, एलिमिनेट केला आणि बाकी ड्राय ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये 2 बेन्झीनच्या रिंग फ्यूज करून टाकल्या आणि डायफिनाइल नावाचा कंपाऊंड बनवला. बाय प्रोडक्ट लिहाल ना सगळे, 2 NaCl बाहेर पडतात. सो जेव्हा नावात वुड्स आहे तेव्हा ऍलिफॅटिक, जेव्हा फिटिक आहे तेव्हा अरोमॅटिक. मग अशी वुड्स होती म्हणून ऍलिफॅटिक प्लस ऍलिफॅटिक. वुड्स फिटिक मध्ये ऍलिफॅटिक अरोमॅटिक आणि फिटिक मध्ये दोन्ही अरोमॅटिक टू गिव्ह डायफिनाइल. ड्राय इथर, ड्राय ऍसिटोन कोणताही सॉल्व्हंट तुम्ही वापरू शकताय दोन्ही पैकी. क्लिअर? डन. जाऊया पुढे. सिंपल आहे, रिवाइज करा. व्हॉट इज रेझोनन्स? रेझोनन्स काय आहे म्हणून विचारतायत तुम्हाला. काय आहे रे रेझोनन्स? रेझोनन्स इज डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. डिलोकलायझेशन म्हणजे काय? लोकलाइज, लोकलाइज म्हणजे एका जाग्यावर थांबणे. डी म्हणजे न थांबणे. डिलोकलायझेशन म्हणजे मूव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. मूव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह करत असतात तर आपण बेन्झीन मधला रेझोनन्स बघूया. आता बेन्झीन मधला कशाला मॅम? आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकतोय तर क्लोरोबेन्झीन मधलाच बघूया. ही क्लोरोबेन्झीन सगळ्यांना काढता येईल.
त्यानंतर सगळ्यांना माहिती पाहिजे क्लोरीन वरती 3 लोन पेअर असतात. 3 हा चौथा. 1 2 3 4 5 6 7 8 2 इलेक्ट्रॉन्सनी बॉन्ड बनवलेत, बाकीचे 3 आहेत ते लोन पेअरच्या फॉर्म मध्ये आहेत. मग काय होत असतं रे, इथं सगळ्यात जास्त काम माझं आहे आणि सोबत तुमचं कॉन्सन्ट्रेशन कम्प्लिटली माझ्याकडे पाहिजे. नजर हटी दुर्घटना घटी. एक जरी स्टेप मिक्स झाली तर तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मी परत स्क्रीन क्लिअर करतेय आणि तुम्हाला विचारते व्हॉट इज रेझोनन्स. तर तुम्ही म्हणणार रेझोनन्स मीन्स डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर बेन्झीन किंवा क्लोरोबेन्झीन किंवा त्यांनी ब्रोमोबेन्झीन विचारलंय, तर ब्रोमोबेन्झीन मध्ये आपण करायलोय रेझोनन्स. रेझोनन्स काढण्यासाठी हे स्ट्रक्चर पक्का पाहिजे आणि ब्रोमीन वरती लोन पेअर किती काढणार तुम्ही? 3. कुठल्याही हॅलोजन वरती 3. आता मला सांगा, इथं आहे लोन पेअर. लोन पेअर खाली अटॅक करू शकते की नाही? मॅम इथं लोन पेअर आहे, ही इथं खाली अटॅक करेल. व्हेरी नाईस. मग इथं जेव्हा अटॅक करेल तेव्हा हा बॉन्ड इथं राहील का? डबल बॉन्डच्या शेजारी असा कधी डबल बॉन्ड तयार होत नाही. सो हा डबल बॉन्ड तुटतो आणि इथं इलेक्ट्रॉन साचवतो, गॅदर करून ठेवतो. मग स्ट्रक्चर कसं दिसेल? स्ट्रक्चर कसं दिसेल? बेन्झीनची रिंग होती. वरती इथल्या बॉन्ड मध्ये मी काय हालचाल केली का? बिलकुल नाही. इथल्या बॉन्ड मध्ये मी काय हालचाल केली का? बिलकुल नाही. वरती कोण होता? ब्रोमीन. किती लोन पेअर होत्या? 3. पण त्यातल्या मी दाखवणार किती आता? 2च. का मॅम? कारण एकाने खाली जंप मारली ना, मग जंप मारून त्यानं बॉन्ड बनवला. बरोबर आहे मॅम. 3 होत्या, एका लोन पेअरनं खाली जंप मारली, त्यामुळे वरती 2च राहिल्या आणि हा बॉन्ड बनला. हा बॉन्ड बनत असताना या बॉन्डने इथं निगेटिव्ह चार्ज दिला. सो पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर क्लिअर आहे का सगळ्यांना? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 100%. चला लक्ष देताय ना? मग पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर क्लिअर झालं सगळ्यांना. मग आता सेकंड मध्ये काय होणार? सेकंड तर लय सोपं आहे. मग मॅम इथं आम्हाला निगेटिव्ह चार्ज दिसला. निगेटिव्ह चार्ज दिसला की लगेच आम्ही खाली अटॅक करणार. परत काय होणार? इथं डबल बॉन्ड बनेल आणि ही डबल बॉन्ड इथं इलेक्ट्रॉन साठवेल. व्हेरी नाईस. मग तुम्हाला कळालं मी काय करते ते. बघा रेझोनेटिंग स्ट्रक्चर नंबर 3. बेन्झीनची रिंग आहे तशी. या बॉन्ड मध्ये मी काय हालचाल केली का? बिलकुल नाही. वरचं काय? डबल बॉन्ड मध्ये काय हालचाल नाही. Br आहे तसा. 2 लोन पेअर आहे तशा. निगेटिव्ह चार्जने इथं डबल बॉन्ड केला आणि ही बॉन्ड तुटून इथे निगेटिव्ह चार्ज आला. सो तुम्ही हळूहळू पुढच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरकडे आला. सो नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर क्लिअर आहे का? 52 स्टुडंट मला लाईव्ह बघतायत, पण कमेंट फक्त थोडेफार जणच करतायत. समजलं? चला पुढे. मग आता परत काय करणार? मॅम निगेटिव्ह चार्ज मारा, अटॅक मारला. मॅम डबल बॉन्ड उचला, इथं गॅदर करा. केलं. काय दिसेल? खाली घ्या. काय दिसेल? बेन्झीनची रिंग आहे तशी. आता मॅम या बॉन्ड मध्ये आपण काहीच हालचाल केली नाही. वरती डबल बॉन्ड ब्रोमीन आहे तसा. ही लोन पेअर आहे तशी. ही लोन पेअर आहे तशी. निगेटिव्ह चार्जनं इथं अटॅक करून बॉन्ड बनवला आणि बॉन्डने इथं इलेक्ट्रॉन्स गॅदर केले. त्यानंतर काय होईल? मॅम मग आता आम्हाला व्यवस्थित कळालं की पुढे अजून काय होणार आहे. हा व्हेरी नाईस. आता कमेंट आल्या तुमच्या मला. आता आम्हाला व्यवस्थित कळालं मॅम की परत निगेटिव्ह चार्ज जेव्हा इथं अटॅक करेल, ब्रोमीन आपला बॉन्ड परत मागे घेईल आणि ब्रोमीनची लोन पेअर आहे अशी त्याला परत भेटली. बघा मी काय केलं? बेन्झीनची रिंग आहे तशी. इथल्या बॉन्ड मध्ये नो चेंज. इथं बॉन्ड आहे तसा. इथल्या निगेटिव्ह चार्जने इथं अटॅक मारला. ब्रोमीनचा डबल बॉन्ड तुटला, सिंगल बॉन्ड झाला. कशामुळे झाला? कारण ही खालून बॉन्ड जंप मारून वरती इलेक्ट्रॉन्स घेऊन आली. आता मी ब्रोमीनवर 3 लोन पेअर काढू शकते. हा पार्थ, वाचली मी तुझी कमेंट. सो तुम्हाला तुम्हाला विचारलो क्वेश्चन MHT CET साठी किंवा MCQ मध्ये, ब्रोमोबेन्झीन हॅज हाऊ मेनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स? दे हॅव 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर नंबर 1, स्ट्रक्चर नंबर 2, स्ट्रक्चर नंबर 3, स्ट्रक्चर नंबर 4, स्ट्रक्चर नंबर 5.
स्ट्रक्चर नंबर 1 आणि स्ट्रक्चर नंबर जे 5 आहे 1 and 5 हे काही वेगळे नाही आहेत. यालाच तर डिलोकलायझेशन म्हटला ना. मी जर नंबरिंग दिलं 1 नंबर 2 नंबर मध्ये डबल बॉन्ड होता, 2 आणि 3 मध्ये सिंगल बॉन्ड होता, 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड होता, 4 आणि 5 मध्ये सिंगल होता, 5 आणि 6 मध्ये डबल होता. खाली बघा काय झालं, 1 2 मध्ये सिंगल, 2 3 मध्ये डबल, 3 4 सिंगल, 4 5 डबल, 5 6 सिंगल. सो सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डच्या पोझिशन्स बदलल्यात का? 1 आणि 2 मध्ये असणारी डबल बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे 2 आणि 3 मध्ये गेले. डिलोकलायझेशन, मुव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालं. यालाच तर रेझोनन्स म्हटलं. नेक्स्ट विचारलंय आयडेंटिफाय टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. तो क्वेश्चन आपण निवांत सोडू. मला जे शिकवायचं आहे ते मी आता तुमच्याकडे पोहोचले. 3 weeks तन्मय, मोस्टली 3 weeks गॅप बिटवीन MHT CET अँड बोर्ड एक्झाम्स. चलो आता मला सगळ्यांचं लक्ष स्ट्रक्चर नंबर 2 कडे पाहिजे. सगळ्यांचं लक्ष आहे का स्ट्रक्चर नंबर 2 कडे? आणि जर स्ट्रक्चर नंबर 2 कडे लक्ष असेल तर मला सांगा कितव्या नंबरच्या कार्बन वरती खूप इलेक्ट्रॉन्स आहेत? क्वेश्चन पोहोचलाय का तुमच्यापर्यंत? क्वेश्चन पोहोचलाय का तुमच्यापर्यंत? स्ट्रक्चर नंबर 2 कडे सगळ्यांचं लक्ष आहे का? जर लक्ष आहे तर मला सांगा स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये कोणत्या कार्बन वरती जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत? जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. फास्ट फास्ट फास्ट. तुम्ही जेवढा फास्ट सांगाल तेवढा फास्ट आपण पुढे जायचंय. नंबरिंग करू का कार्बनला? चला नंबरिंग करून देतो. अरे इथं दिले ना नंबरिंग 1 2, तेच नंबरिंग इथं असणार आहे 1 2 3 4 5 6. कितव्या नंबरच्या कार्बन वरती जास्त इलेक्ट्रॉन्स आहे? असे का डोळे बंद केल्यासारखे आन्सर आहेत. सरळ सरळ दिसतंय 2 वरती जास्त निगेटिव्ह चार्ज आहे. मग या पोझिशनला तुम्ही ऑर्थो पोझिशन म्हणताय ना. ऑर्थो म्हणताय ना. ब्रोमीन, ब्रोमीन ज्या कार्बनला लागलाय त्याच्या शेजारी ही ऑर्थो असते बेन्झीन रिंग मध्ये. ही झाली ऑर्थो, ही झाली मेटा आणि ही काय असते पॅरा. मग स्ट्रक्चर नंबर 3 मध्ये कुठे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त? मॅम स्ट्रक्चर नंबर 3 मध्ये पॅरावरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये ऑर्थोवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. स्ट्रक्चर नंबर 4 मध्ये परत ऑर्थोवरती. बघा ही पोझिशन ऑर्थो, ही पोझिशन मेटा आणि ही पोझिशन एकटी पॅरा असते. सो तुम्हाला या स्ट्रक्चर्सनी काय शिकवलं रे? या स्ट्रक्चर्सनी आपल्याला शिकवलं की हॅलो अरिन्स मध्ये म्हणजेच क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन हे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवत असतात आणि त्यामध्ये 3 स्ट्रक्चर असे आहेत की ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग सगळ्यात सिंपल क्वेश्चन विचारते मी. जर मी तुमच्या क्लोरोबेन्झीन पासून सुरुवात केली, इथं क्लोरोबेन्झीन आहे, इथं क्लोरीन आहे, तर डेफिनेटली त्याच्या शेजारची पोझिशन तुम्ही ऑर्थो लिहिणार, इकडची पण शेजारची पोझिशन ऑर्थो लिहिणार. ऑर्थो नंतर कोण असतं? मेटा. ऑर्थो नंतर कोण असतं? मेटा. आणि जिकडे क्लोरीन लागलाय त्याच्या बरोबर अपोजिटला कोण असतं? पॅरा. सो ऑर्थो मेटा पॅरा तुम्हाला ओळखता येतील. आणि त्याच्यामध्ये जर मी अशी स्पीसीज टाकली की जिला पॉझिटिव्ह चार्ज, जिच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, अशी स्पीसीज की जिच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर ती कुठे अटॅक मारणार आहे? समजा हा ई आहे आपल्याकडं, ई वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग ईला काय आवडणार? मॅम ई वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ईला इलेक्ट्रॉन्स आवडणार. इलेक्ट्रॉन लविंग. मग इलेक्ट्रॉन जास्त कुठे आहेत? ऑर्थो आणि पॅराला. म्हणून तुम्ही ऑर्थो पॅरा प्रोडक्ट बनवत असता. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणायचं. याच्यामध्ये काय होतं बघा, ऑर्थोला जो हायड्रोजन आहे तो बाहेर जातो. कसा जाणार? H+. ऑर्थोचा H+ बाहेर काढला मॅम. त्याच्या ठिकाणी काय आणा? तुमचा इलेक्ट्रोफाइल. ही झाली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. एक प्लस चार्ज बाहेर, त्या जागी दुसरा प्लस चार्ज आतमध्ये, पण कुठल्या पोझिशनला? ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला.
येस तन्मय, स्पेशल क्लासेस ऑफ अन अकॅडमी आर फ्री ऑफ कॉस्ट टू ऑल स्टुडंट. माझे सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत असतो. उद्या सकाळी 7 ते 8 इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे न्यूमरिकल सोडवतोय. मेटा हा तू ते हे सांगतोस, ठीक आहे, कळालं. बरं, इतर रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा काय प्रकारे कळालं का? हा काय प्रकारे कळालं का? एकदा कमेंट करा फास्ट मध्ये. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि क्वेश्चन नंबर 3 जो मी बाहेर पेंडिंग ठेवलेला, हा वाला लास्ट वाला, हा वाला, आयडेंटिफाय टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इन ब्रोमोबेन्झिन. हा आहे तुमचा ब्रोमोबेन्झिन. येस, ब्रोमीन ज्या कार्बनला लागलाय म्हणजे हा कार्बन, याचं हायब्रिडायझेशन काय आहे विचारलंय. अरे किती सिंपल. या कार्बनने कुठला बॉन्ड केलाय? डबल बॉन्ड केलाय. आणि डबल बॉन्ड केलं असेल तर हायब्रिडायझेशन काय असतं? sp2. So hybridization of carbon atom to which bromine is attached is sp2. सीईटी साठी कसं आणि कधी हो, आधी तर बोर्ड एक्झाम्सवर फोकस करा. तुम्ही जर अशी माझ्याकडून थिअरी कंप्लीट केली ना प्रॉपर अंडरस्टँडिंगने, तर सीईटीला तुमचा हात पण कोण धरू शकणार नाही. तुम्ही व्यवस्थितपणे सीईटी मध्ये चांगले पर्सेंटाईल आणा. सो पहिला थेरी फोकस करा, बोर्ड एक्झाम शान से द्या. थेरीचा कन्सेप्ट विसरू नका, त्याच वापरून मी तुम्हाला एमएचटी सीईटीचं कोचिंग देईन. चला पुढे, मग हे क्वेश्चन झाले. नेक्स्ट होतं, मग आता तुम्ही मला सांगा, मी इथं लिहिलंय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन हॅलोअरिन्स आर डिफिकल्ट रिॲक्शन्स. तुम्हाला पण पटलं असेल का डिफिकल्ट आहे. मी बेन्झीन काढली. कुठली बेन्झीन? क्लोरोबेन्झीन. आताच तुम्ही मला सांगितलं ना, बेन्झीन मध्ये खूप इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती. ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती. मेटाला होती का? नाही. परत कुठे होती? पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती. त्याच्यानंतर कुठे? मेटाला होती का? नाही. परत ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती. याचा अर्थ क्लोरोबेन्झीन मध्ये खूप इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, मोर इलेक्ट्रॉन डेन्स आहे तो. मग न्यूक्लिओफाईल कोण असतो रे? न्यूक्लिओफाईल कोण असतो? ज्याच्यावर स्वतःवर निगेटिव्ह चार्ज आहे. तो कशाला रिपल्शन करायला इकडे जाईल? म्हणून न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स या बेन्झीन हॅलोअरिन्स मध्ये होत नसतात. सो क्लिअर आहे का हा पॉइंट? हॅलोअरिन्स मध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होत नसतात. पण आता जिदपे अडे हे मॅम काही पण करायचं, पण करायचीच रिॲक्शन. तर मी काय करू शकते? बेसिक तुम्हाला काय वाटतंय सांगा, की मॅम हे करा म्हणजे तुमची रिॲक्शन होईल. का होत नाहीये याच्यावर विचार करा. आतमध्ये खूप इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे म्हणून होत नाहीये रिॲक्शन. न्यूक्लिओफाईल वरती पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, आतमध्ये पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे आणि रिपल्शन होत आहे म्हणून रिॲक्शन होत नाहीये. मग अट्रॅक्शन झालं तर होईल रिॲक्शन. अट्रॅक्शन होण्यासाठी काय करू? असा कोणता तरी ग्रुप लावा या बेन्झीन रिंगला की जो तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेईल. एक पाईप लावा, पाईप म्हणजेच मॉलिक्यूल लावा की जो तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेईल. अशा ग्रुपला म्हणायचं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप. असा ग्रुप की जो तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचतोय, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय, त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणायचं. आणि तुम्ही आता एकच लक्षात ठेवला तरी चालतोय, तो म्हणजे नायट्रो ग्रुप. बेन्झीन रिंगला आता मी क्लोरीन काढायचं विसरले, मी इथं काढते. जास्तीत जास्त पॅरा पोझिशनला लावा, जरा रिपल्शन पण होणार नाही. क्लोरीन वरती 3 लोन पेर आहेत, नायट्रोजन वरती 1 लोन पेर आहे. सो लांब ठेवलेलंच बरं आहे. सो आधी लांब ठेवा. क्लोरो वरती तुमचा ग्रुप कुठला लावला तुम्ही? NO2. NO2 न काय केलं? इलेक्ट्रॉन्स खेचून घेतले. इलेक्ट्रॉन्स खेचले, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी 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 व्हायली. इलेक्ट्रॉन्स कमी म्हणजे पॉझिटिव्ह चार्जकडे चाललोय. आता न्यूक्लिओफाईल अटॅक करू शकेल. सो या रिॲक्शन्स पॉसिबल होतात. तुम्ही 1 नायट्रो लावला, रिॲक्शन झाली. तुम्ही 2 नायट्रो लावले तर रिॲक्शन अजून फास्ट. तुम्ही 3 नायट्रो लावले तर रिॲक्शन अजून फास्ट. सो जेवढे NO2 ग्रुप लावाल तेवढी रिॲक्शन फास्ट होत राहील. ठीक आहे. योगेश काय झालं? वैशू काय रिपीट? एक्सरसाइज पण घेणार आहात का? आज चॅप्टर संपवायचा, उद्या एक्सरसाइज घ्यायची. फक्त आज थोडं एक्स्ट्रा टाइम घेतेय मी तुमचा. बेन्झीनला तोडू शकतो का? बेन्झीनला तोडायचं नाही कधी, नाही तर लय मोठं पाप लागतं. ही बेन्झीन आहे. ठीक, आता बघा मागचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्सच दाखवते ना मी तुम्हाला.
इथं बघा मी बेन्झीनला तोडलं, सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर चेक करा सगळेजण. मी बेन्झीनला तोडलं की स्ट्रक्चर काय होतं, अनस्टेबल. ते लगेच पुढच्या मध्ये जातं. पुढच्या मध्ये पण बेन्झीन तुटलेली आहे तुमची. बेन्झीन म्हणजे ज्याच्याकडे 3 पाय बॉन्ड पाहिजेत. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, म्हणून तर हे अनस्टेबल स्ट्रक्चर्स आहेत ना. आणि त्यामुळे परत तुमचं ओरिजिनल स्ट्रक्चर आहे तसं भेटतं. हे तुम्हाला स्ट्रक्चर नंबर 2, स्ट्रक्चर नंबर 3, स्ट्रक्चर नंबर 4 कधी नेचरमध्ये दिसत नाहीत, कारण ते अनस्टेबल असतात. सो बेन्झीन कधी ब्रोकन डाऊन होत नाही. क्लिअर? हाऊ टू लर्न? यू हॅव टू रिपीटेडली स्टडी द सेम रिॲक्शन्स अगेन अँड अगेन. कोणतरी एकदा समजावणारं पाहिजे आणि त्याच रिॲक्शन एकदा तुम्हाला कळाल्या तर टेक्स्टबुकचं रीडिंग स्ट्रॉंग पाहिजे. असं ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं पाहिजे की पुस्तकाच्या पहिल्या पानावरती इंट्रोडक्शन आहे, मग खाली डेफिनेशन आहे, परत त्याच्यानंतर आयोडीन बद्दल काहीतरी विचारलंय, मग क्लासिफिकेशन आहे, मग नॉमेनक्लेचर आहे, या पानावर इथं हे आहे, एवढं तुम्हाला आठवलं पाहिजे. एवढं रीडिंग स्ट्रॉंग करा. सो न्यूक्लिओफिलिक डिफिकल्ट का आहेत सांगितलं आणि तुम्ही इझी कसं करू शकता ते पण सांगितलं. आता विचारलं तुम्हाला व्हॉट इज इलेक्ट्रोफाइल, पण माझ्या स्टुडंट्सना तर ऑलरेडी माहिती आहे. आता ते नावातून पण सांगू शकतात व्हॉट इज इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रो म्हणजे काय रे, इलेक्ट्रॉन्स, आणि फाइल म्हणजे काय सांगितलं, लव्हिंग. असे स्पीसीज जे इलेक्ट्रॉन्सवर प्रेम करतात, E+. आणि ज्यांना काय आवडत असतं त्यांना निगेटिव्ह चार्ज आवडत असतो. हे किती सिंपल आहे बघा. न्यूक्लिओफाइलवर मायनस चार्ज दाखवायचा असतो, इलेक्ट्रोफाइलवरती प्लस चार्ज दाखवायचा असतो. गिव्ह सम एक्झाम्पल्स. न्यूक्लिओफाइलचे तर खूप सारे लिहिले, OH-, NH2-, ब्ला ब्ला ब्ला. याचे लिहा Cl+. सरप्राईज होऊ नका, तुम्ही Cl- इकडे पण लिहिलाय. Cl तर मायनस फॉर्म मध्ये पण असू शकतो आणि प्लस फॉर्म मध्ये सुद्धा असू शकतो. मी दाखवणार आहे तुम्हाला कसा असतो. NO2+, SO3H+, तुम्हाला जे लागणार आहे तेवढंच शिकवतीये. ओके, मी CH3+, Cl+ लागणार आहे, NO2+ लागणार आहे, SO3H+ लागणार आहे, CH3+ लागणार आहे. लास्ट वन CH3, C डबल बॉन्ड O आणि या खालच्या कार्बनवर प्लस. सो तुम्ही एवढे 4 लक्षात ठेवाल का? 5 आहेत. Cl+, NO2+, SO3H+, CH3+, C डबल बॉन्ड O+. PQP नाही लक्षात आलं. एक्झामला येते का रिॲक्शन? हो येते. आणि ह्या तर सगळ्या चॅप्टर मध्ये, एका चॅप्टर मध्ये व्यवस्थित शिकला तर सगळ्या चॅप्टर्स मध्ये करू शकताय. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स या इझी रिॲक्शन्स आहेत. कुठल्या शिकायच्या? हॅलोजिनेशन, सल्फोनेशन, नायट्रेशन अँड फ्रेडेल क्राफ्ट रिॲक्शन्स. चला स्टार्ट करूया इझी रिॲक्शन्स ज्याला मी म्हणतीये. हॅलो अरीन, त्यामध्ये आपल्याला 4 रिॲक्शन शिकायचे आहेत. क्लोरीन टाकला तर बघा इथं जरी तुम्हाला हा Cl दिसत असेल, इथं जरी तुम्हाला हा Cl2 दिसत असेल, हे काय आहे बघा, Cl2 नथिंग बट Cl+ आहे. नेक्स्ट मध्ये तुम्हाला त्यांनी H2SO4 टाकलंय, कन्फ्युज नाही व्हायचं. ते फक्त तुम्हाला SO3H+ चा सोर्स म्हणून आलेत. H2SO4 + HNO3 घाबरायचं नाही, त्यांनी तुम्हाला NO2+ चा सोर्स दिलाय. लास्टला कोण आहे? AlCl3 + CH3Cl, घाबरू नका, त्यांनी तुम्हाला CH3+ चा सोर्स दिलाय. अँड लास्टला कोण आहे? CH3, C डबल बॉन्ड O-, C+. मॅम तुम्हाला कसं कळालं? हे लक्षात ठेवा, फक्त ऑर्थो पॅरा प्रोडक्ट बनवायचंय. का बनवायचंय ते मी सांगितलं. रेझोनन्स केला, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जास्त इलेक्ट्रॉन्स होते आणि ह्या सगळ्यांवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत, यांना इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. सो हे सुद्धा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर अटॅक करणार. आता मी तुम्हाला सोर्स 1 बाय 1 एक्सप्लेन करते. रिॲक्शनचं नाव आहे हॅलोजिनेशन ऑफ क्लोरोबेन्झीन. मी टाकणार आहे त्याच्यामध्ये Cl+, पण Cl+ हा अनस्टेबल असणार ना, त्याच्यावरती चार्ज आहे. असा चार्ज असणारी स्पीसीज काही लॅबमध्ये बर्नीत भरून ठेवली आहे का? बीकर मध्ये भरून ठेवली आहे का? नाही. अजून 15 मिनिट्स लेक्चर होईल किंवा 10 मिनिट्स हार्डली. तर तुम्हाला बीकर मध्ये क्लोरीन गॅस टाकावा लागतो इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. मॅम AlCl3 का टाकला?
तर ॲल्युमिनियम 3 क्लोरीन ॲटम्स, 1 क्लोरीन, 2 क्लोरीन, 3 क्लोरीन. तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियमकडे एक वॅकंट ऑर्बिटल असतं, माहिती आहे का? नसेल माहित तर आज लक्षात ठेवा, तुम्ही शिकलाय हे आयोनिक इक्विलिब्रियम या चॅप्टर मध्ये. ॲल्युमिनियमकडे एक वॅकंट ऑर्बिटल आहे की ज्याच्यामध्ये तो दुसऱ्याची लोनपेर घेऊ शकतो, म्हणून तुम्ही याला लेविस ऍसिड असं म्हटलेला. लेविस काय म्हटले? ज्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे आणि जो दुसऱ्याची लोनपेर घेऊ शकतो त्याला लेविस ऍसिड म्हणायचं. मग आता तुमच्याकडे कोण आहे? Cl2 आहे. AlCl3 तर आहेच आणि Cl2 पण आहे. मग जर असं दिमाग की बत्ती जली का बघा. मॅम मगाचपासून आपण करतोय की क्लोरीन वरती 3 लोनपेर आहेत. मग त्यातली एक लोनपेर ॲल्युमिनियम स्वतःकडे घेतो. मग फक्त लोनपेर घेईल का? नाही, अख्ख्या क्लोरीनला उचलून नेतो तो. म्हणजे हनुमान सारखं काम आहे. लोनपेर आणायला सांगितली, अख्ख्या क्लोरीनला घेऊन आला. काय बनवलं? Al, आधीचे 3 क्लोरीन, आत्ताचा 1 क्लोरीन, AlCl4 आणि लोनपेर एक्स्ट्रा आल्यामुळे काय आलं? निगेटिव्ह चार्ज. त्यावेळी जर हा क्लोरीन बॉन्ड तोडत असेल तर हा वाला क्लोरीन काय बनणार? पॉझिटिव्हली चार्ज क्लोरीन. आणि तो पॉझिटिव्हली चार्ज क्लोरीन इथं आहे. सो भले बीकर मध्ये Cl2 आणि AlCl3 टाकताय, हा AlCl3 यातल्या एका क्लोरीनला घेऊन AlCl4 मायनस बनवतो आणि उरलेला क्लोरीन Cl+ बनतो. हा Cl+ तुमचा ऍक्टिव्ह इलेक्ट्रोफाईल आहे की जो ऑर्थो पोझिशनवर आणि पॅरा पोझिशनवर अटॅक करतो. ऑर्थोवर केलं तर ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन, पॅरावर केलं तर पॅरा डायक्लोरोबेन्झिन. विच इज द मेजर? पॅरा विल बी द मेजर. याच्यावर पण लोनपेर आहे, याच्यावर पण लोनपेर आहे. दूर ठेवा, खुश रहा. दूर ठेवा, खुश रहा. व्हाइट स्क्रीन इज बेटर. ओके, चलो नेक्स्ट टाइम से याद रखेंगे. क्लिअर? Cl+ कुठून आला हे जर कळालं असेल तर मी आता पुढच्या 4 रिएक्शन तुमच्या इझी झालेत. जरा येस म्हणून कमेंट करा. पॅरा इज द मेजर. येस. नाही, रिएक्शन कळाली ते मला माहिती आहे, पण Cl+ कुठून आला हे मेन कळायचं होतं. ऍक्टिव्ह इलेक्ट्रोफाईल. त्यानंतर बघा सल्फोनेशन करायचंय. सल्फोनेशन मध्ये पण काय टाकतात? H2SO4 आणि H2SO4. 2 H2SO4 चे मॉलिक्युल्स टाकलेले असतात. कशासाठी? तर तो सोर्स असतो SO3H+ चा. मी काढते बघा H2SO4 चं स्ट्रक्चर. H2SO4 याचं स्ट्रक्चर तुम्ही शिकलाय की नाही? S ब्लॉक मध्ये, P ब्लॉक मध्ये, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 मध्ये. हा एक H2SO4, हा एक H2SO4 दिसला. जेव्हा तुम्ही 2 H2SO4 टाकताय ना, एक H2SO4 प्लस दुसरा H2SO4, ऑलवेज कीप इन माइंड एक ऍसिड सारखा वागेल, एक बेस सारखा वागेल. 2 मॉलिक्युल्स कंपेअर करताना एक ऍसिड सारखा वागतो आणि एक बेस सारखा वागतो. आता काय होणार आहे? जो आपली लोनपेर डोनेट करतो तो कोण असतो? बेस. लोनपेर डोनेट करतो. डोनेट कोणाला करतो? हायड्रोजनला. सो हा हायड्रोजन कडून जर घेऊन आला तर मी इथंच रफ करू का? बघा, लोनपेर जाऊन हायड्रोजनला आणते. काय दिसेल रे? काय दिसेल? हा हायड्रोजन गायब झालेला दिसेल का तुम्हाला? आणि हायड्रोजन कुठे आलाय? तो ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो. तो हायड्रोजन इथे आला. समजा खालची लोनपेर गेली, त्यामुळे मी खालच्यावरती हायड्रोजन आणला. काय तयार झालेलं दिसलं इकडे? इथे तयार झालाय SO3SO4 आहे. ओके, SO4H, पण त्याच्यावर मायनस चार्ज. म्हणजे हा तर न्यूक्लिओफाईल आहे, हा माझ्या काही कामाचा नाही. इकडं काय झालंय मॅम? इथं वॉटर तयार झालाय बघा, OHH. मग वॉटर तयार झाल्यावर काय होतं? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हे जर इलेक्ट्रॉन्स बाहेर गेले तर वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाला. वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झालाय तर तो रफ करा. एलिमिनेट कसा झाला? या बॉन्डने आपले इलेक्ट्रॉन्स दिलेले, त्यामुळे इकडं निगेटिव्ह चार्ज तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होतो. इथं निगेटिव्ह चार्ज आहे तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. कोण आहे हा? SO किती आहे? 3H. आणि सल्फरवर कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. सो सल्फरवर पॉझिटिव्ह चार्ज हा SO3H+ बनला. आता तो तुमच्या पॅरा पोझिशनला, ही बघा इथं क्लोरीन आहे, ही क्लोरीनची पॅरा पोझिशन आहे. हा क्लोरीन आहे, ही क्लोरीनची ऑर्थो पोझिशन आहे. हु इज द मेजर प्रोडक्ट? पॅरा इज द मेजर प्रोडक्ट. पॅरा इज द मेजर प्रोडक्ट.
बायोसाठी काय काय सजेस्ट करा. स्टुडंट्स करतील यार, मला पण एवढं माहिती नाही आहे. नेक्स्ट वन, नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये काय टाकायचं मॅम? नायट्रेशन मध्ये एक सल्फ्युरिक ऍसिड टाका, एक नायट्रिक ऍसिड टाका. तुम्हाला हे खालचं फक्त माहितीसाठी सांगतेय. बोर्ड एक्झाम मधलं यातलं काही लिहायचं नाही, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते नाहीये. HNO3. सो HNO3 चं स्ट्रक्चर हेच आहे. त्यामध्ये पण अशीच मेकॅनिझम होत असते. आता मी मेकॅनिझम सांगितली तरी चालते, तीच होणार आहे बघा. ऑक्सिजनवरची लोन पेअर हायड्रोजनला आणेल, हायड्रोजनला आणल्यानंतर इथं H येईल, परत तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल दिसेल, तुम्ही एलिमिनेट कराल आणि नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. दिसलं का सगळ्यांना फास्ट मध्ये करून सुद्धा की मी NO2+ जनरेट केला? दिसलं का सगळ्यांना? हा, अनअकॅडमी बद्दल जर सांगायचं असेल तर दिगंबर माळी सर बायोलॉजीसाठी. सो गणेशने आठवण करून दिली. सो NO2+ बनला तर तो NO2+ ऑर्थोला लावायचा, नाही तर पॅराला लावायचा. मेजर कोण? तो वाला. मग नायट्रेशन पण क्लिअर झाली मॅम. मग चला नेक्स्ट, फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन. क्लोरोबेन्झीन मध्ये अल्काइल हॅलाइड टाकायचा. दिसलं का खाली मी काय केलंय? अल्काइल हॅलाइड CH3Cl टाकलाय, पण इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. आता दिमाग की बत्ती जलनी ही चाहिए मॅम. क्लोरीन कडे लोन पेअर, ऍटॉमिक ऑर्बिटल, रिकामा ऑर्बिटल गेला तिकडे, AlCl4- बनला आणि इकडचा क्लोरीन बाहेर गेल्यामुळे इथं CH3 वर पॉझिटिव्ह चार्ज आला. हा पॉझिटिव्हली चार्ज CH3 ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल. तो तुमच्या ऑर्थो पोझिशनला अँड पॅरा पोझिशनला अटॅक करेल. बघा, पॅरा अँड ऑर्थो क्लोरोटुलिन बनला का? बनला का? सिंपल झाला. आता ह्या रिॲक्शन्स करू शकाल तुमचं तुम्ही. नेक्स्ट असते फ्रेडल क्राफ्ट असायलेशन. असायलेशन मध्ये काय टाकायचा असतो? असाइल क्लोराइड. हा जो कंपाऊंड आहे CH3C_OCl, याला असाइल क्लोराइड म्हणायचं इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. आणि त्याला कोण लावलाय? ऍटॉमिक ऑर्बिटल. बघा परत काय असणार? क्लोरीन या ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये जाऊन AlCl4 बनवणार आणि तुमचं काय स्ट्रक्चर तयार होईल रे? Cl गेल्यामुळे हा इलेक्ट्रोफाईल तयार होईल, CH3C_O पॉझिटिव्ह. त्यामुळे तुम्ही तुमच्या बेन्झीनच्या रिंगला जिथं क्लोरीन आहे त्याच्या ऑर्थो पोझिशनला कोण लावायचं? असा कार्बोनिल आणि त्याच्या शेजारी CH3. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो तुमच्या बेन्झीन रिंगला चिटकला पाहिजे. कार्बोनिल कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो तो मी बेन्झीन रिंगवर लावलाय. बघा काय तयार झालं? दोन प्रोडक्ट. क्लोरीन आहे, पॅरा पोझिशनला बघा कोण आहे? C_CH3. क्लोरीन आहे, ऑर्थो पोझिशनला बघा कोण आहे? C_CH3. मेजर कोण? ऑलवेज पॅरा विल बी द मेजर प्रोडक्ट. सो सिंपल रिॲक्शन्स आहे. टाइम द्या आणि व्यवस्थित करा आय गेस. आणि हे स्ट्रक्चर एक पाठ करा तुमच्या टेक्स्टबुक मधलं. DDTचं आहे हे. मलेरिया अगेन्स्ट स्ट्रक्चर आहे, कंपाऊंड आहे. हिअर इज द एंड ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ऑलमोस्ट आपल्याला 5 पार्ट लागले, पण 5 पार्ट मध्ये मी अशी एकही कन्सेप्ट सोडली नाहीये की ज्याने तुम्हाला बोर्ड पेपर मध्ये कुठं स्ट्रक होईल. राहिला फक्त विषय IUPAC नॉमेनक्लेचरचा. तो मी ऑलरेडी युट्यूब चॅनलवरती शिकवलाय आपल्या. तो रॅपिड मध्ये 2x ला बघून घ्यायचा. नेक्स्ट सेशन म्हणजे उद्या 6 वाजता आपण एक्सरसाइज सॉल्विंग करणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी नवनीत मधून टार्गेट मधून काढेन आणि ते आपण इथं सॉल्व्ह करू. प्लस पेपर रिप्रेझेंट कसा करायचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून क्वेश्चन आला तर बोर्ड एक्झाम मध्ये तो लिहायचा कसा, याचं सेशन उद्या 6 वाजता राहील. सो विदाउट मिसिंग अलार्म लावून ठेवा. 6 वाजता करेक्ट शार्प इथे या. मी तर 2 मिनिटं आधीच येऊन वाट बघत असते. ठीक आहे. सो समजलं का आजचं लेक्चर? समजलं का पूर्ण चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा? जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लेक्चर आवडत असेल तर मला जसं कमेंटमध्ये तुम्ही तुमचे जे काही फिलिंग्स आहेत त्या शेअर करत जा.
कारण जोपर्यंत फिलिंग्स शेअर होणार नाही तोपर्यंत आपल्यातला बॉन्ड स्ट्रॉंग होणार नाही. सो लेक्चर कसं वाटलं तर कमेंटमध्ये पण सांगत चला, लेक्चरला लाईक पण करत जा आणि जेवढा वेळ आवडेल तेवढा वेळ शेअर करत जा. ठीक आहे. आज पूर्ण चॅप्टरची PDF तुम्हाला पाठवून देईन. राईट फ्रॉम सेशन 1, सेशन 2, सेशन 3, सेशन 4, सेशन 5. दॅट्स इट. अरे PM 6 PM इव्हिनिंगलाच. आणि उद्या सकाळी 7 वाजता अनअकॅडमीवरती मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स घेतीये. PDF सेंड होईल, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. मी आता लेक्चर एंड करतीये. होप तुमचा टाइम चांगला गेलाय दिवसभर आणि इथून पुढे सुद्धा चांगला जाईल. पण जर अजून चांगला करायचं असेल तर काय करू मॅम, तर एकदा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर वाचून काढा, एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एक इंटरनल खुशी होईल. ओ माय गॉड, मी पूर्ण चॅप्टर केला आणि मला यातलं आधी काहीच येत नव्हतं आणि आता एवढं यायलंय, किंवा आधी एवढं येत होतं पण आता एक स्टेप जास्त यायलंय. ही फिलिंग तुमच्यामध्ये येईल जर तुम्ही आज टेक्स्टबुक रीड केली तर. ठीक आहे. सो कीप रीडिंग. टेक्स्टबुकची साथ सोडू नका, तुमचा ती साथ सोडणार नाही. सो गो हँड इन हँड. मोस्ट वेलकम आदिनाथ, मोस्ट वेलकम. थँक्स मॅम फॉर टीचिंग इन पॅन्डेमिक्स. दॅट्स माय प्लेजर. थँक यू. चलो, सो मी आता